स्ट्रेस ही जे काही कारण आहे यामुळे रक्तामध्ये उष्णता वाढते आणि त्यातूनच हृदयविकार, ब्लड प्रेशर, स्ट्रोक, मधुमेह हे आजार निर्माण होतात. वरील सर्व आजार व या पद्धतीचे स्ट्रेस मधून निर्माण होणारे आजार याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये वीर्याची निर्मिती कमी होते. त्याचबरोबर जे वीर्य तयार होतं ते पातळ आणि उष्ण असतं. आयुर्वेदामध्ये याला शुक्रक्षय म्हणतात. किशोरवयीन वयापासूनच जी मुलं मोठ्या प्रमाणामध्ये हस्तमैथून करतात किंवा जे विवाहित पुरुष अति प्रमाणामध्ये हस्तमैथून करतात त्यांच्या शरीरामध्ये देखील वीर्य कमी प्रमाणात व पातळ असे तयार होते. त्याचबरोबर हस्तमैथुनामुळे त्यांच्या लिंगाच्या स्नायूंवर गंभीर दुष्परिणाम निर्माण होतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये लिंगात ताठरता न येणे म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन ही समस्या आढळते. सेक्स इज अ माइंड गेम. सेक्सचा जो विचार असतो, संभोगाचा जो विचार असतो तो सुरुवातीला मनामध्ये येतो आणि मग प्रत्यक्षात कृती होते. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये अनावश्यक उष्णता निर्माण झाल्यामुळे मनामध्ये चंचलत्व येते, मनामध्ये नैराश्य येते. या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्यामध्ये परफॉर्मन्स अँझायटी डिसऑर्डर अशी एक डिसऑर्डर पुरुषांमध्ये आढळते. यामध्ये काय होतं तर मी माझ्या पत्नीला योग्य समाधान, संभोगाचं समाधान देऊ शकेल की नाही अशी भीती पुरुषांच्या मनात निर्माण होते आणि हे परफॉर्मन्स अँझायटी डिसऑर्डर हे शीघ्र वीर्यपतन व इरेक्टाईल डिस्फंक्शन याचं एक महत्वाचं कारण ठरतं.